मंत्र उच्चारण करण्याच्या मागील शास्त्र. आपण सर्व लोक आणि हे सारं जग अगदी एकमेकांशी तंतोतंत मिळतं जुळतं आहे. म्हणूनच चरकशास्त्रामध्ये म्हटलं आहे की यथा पिंडे तथा ब्रह्मांडे, यथा ब्रह्मांडे तथा पिंडे. म्हणजेच आपल्यासारखे हे ब्रह्मांड आहे आणि ब्रह्मांडासारखे आपण आहोत. आपल्या मेंदूमधील अब्जावधी न्यूरॉन्स मिळून अगदी तशीच रचना करत असतात, जसे की तारे आणि आकाशगंगा मिळून या जगाची आणि या जगामधील असणारी प्रत्येक वस्तू एक व्हायब्रेशन, एक फ्रिक्वेन्सी निर्माण करते. अगदी त्याचप्रमाणे आपला मेंदूसुद्धा फ्रिक्वेन्सी निर्माण करतो, ज्याला ब्रेन वेव्ज म्हटलं जातं. आणि याच ब्रेन वेव्ज माणसाचे वेगवेगळ्या प्रकारात वर्गीकरण करतात. आपण किती हुशार आहोत, आपली कॉन्शियस लेवल किती आहे आणि आपला मेंदू किती एकाग्रचित्त आहे. एका माणसाचा मेंदू हा 5 प्रकारच्या ब्रेन वेव्ज निर्माण करतो: बीटा, अल्फा, थीटा, डेल्टा आणि गामा. आपल्याला हे माहीत आहे, बीटा ब्रेन वेव्जमध्ये आपल्या मेंदूत जवळजवळ 48 ते 60 विचार एका मिनिटामध्ये येतात. आधुनिक विज्ञानानुसार एका सामान्य मनुष्याच्या मेंदूमध्ये एका दिवसात येणाऱ्या विचारांची संख्या ही जवळजवळ 60,000 ते 80,000 इतकी असते. जर आपण 48 ते 60च्या मधील कोणतीही संख्या घेऊन कॅल्क्युलेशन केले तर त्याचे उत्तर आपल्याला 60,000 ते 80,000 यांच्यामधील एक मिळते. त्यामध्ये आपली झोपण्याची वेळसुद्धा धरू शकतो, कारण झोपलेले असताना विचारांची संख्या कमी असते, परंतु संपूर्णपणे बंद नसते. यावरून एक अशी गोष्ट सिद्ध होते की सामान्य मनुष्याचा मेंदू हा जास्तीत जास्त वेळ बीटा स्टेजमध्ये असतो. आणि याच कारणामुळे इतक्या जास्त विचारांच्या गोंधळामुळे आपण एकाग्रचित्त होऊ शकत नाही. आणि इथेच जर आपण अल्फा स्टेजचा विचार केला तर ज्यावेळी आपला मेंदू हा अल्फा स्टेजमध्ये असतो त्यावेळी आपल्या मेंदूमध्ये 30 विचारच येतात. म्हणूनच अल्फा स्टेजला एक शक्तिशाली स्टेज मानलं जातं. याचप्रमाणे थीटा स्टेजमध्ये आपल्या मेंदूमध्ये जवळजवळ 15 विचारच येतात आणि डेल्टा स्टेजमध्ये जवळजवळ 10 विचार. म्हणजे झोपेच्या वेळेतसुद्धा आपल्या मेंदूमध्ये विचार येतच असतात. म्हणूनच असे म्हटले जाते की केवळ योग साधनेमुळेच आपण आपला मेंदू हा शून्य विचारांचा ठेवू शकतो. आणि म्हणूनच योगी असे म्हणतात की निर्विचारामध्येच ईश्वर राहत असतो. जर आपण कोणत्याही पद्धतीने योग साधना केली, कोणत्याही प्रकाराने जर आपण अल्फा ब्रेन वेव्जमध्ये राहायला शिकलो, तर याचा अर्थ असा होतो, सर्वात प्रथम आपल्या मेंदूमध्ये येणाऱ्या 70,000 विचारांची संख्या ही कमी होऊन ती 30,000 येते, 35,000 येते. आणि याचमुळे आपला मेंदू इतका शक्तिशाली होतो की जगातील कोणतीही शक्ती आपल्या मेंदूसमोर फिकी पडते. या स्टेजमध्ये आल्यानंतर आपण कोणतेही काम केले तर त्या कामासाठी आपला मेंदू इतकी ताकद लावतो, इतकी ऊर्जा लावतो की त्या कामाचा निकाल पाहून तुम्ही स्वतः आश्चर्यचकित होऊन जाल. आपला मेंदू शांत राहतो, आपल्या मेंदूमध्ये नवनवीन आयडिया येऊ लागतात. आपण हे जाणता की संस्कृतमध्ये एक मंत्र आहे, वेदो अखिलो धर्मूलम. म्हणजे वेद हाच सर्व धर्मांचा मूळ आधार आहे. सामवेदाच्या उपवेद आणि गंधर्व वेदामध्ये आपल्या मेंदूचा कॉन्शियसनेस वाढवण्याची खूप ताकद आहे. आता आपल्याला असे वाटेल की आपल्या वेदांमध्ये काय काय लपलेले आहे, परंतु त्याआधी आपण ब्रेन वेव्जच्या बाबत जाणून घेऊया. पहिली आहे गामा ब्रेन वेव्ज. यामध्ये बनणाऱ्या वेव्ज ह्या मनुष्याच्या मेंदूसाठी खूप शक्तिशाली वेव्ज मानल्या आहेत. याचमध्ये मनुष्य खूप एकाग्रचित्त होऊन काम करत असतो. दुसरी आहे बीटा ब्रेन वेव्ज. यामध्ये 2 प्रकार आहेत, एक लोअर बीटा ब्रेन वेव्ज आणि दुसरी हाय बीटा ब्रेन वेव्ज. लोअर बीटा ब्रेन वेव्जमध्ये ज्यावेळी आपण सकाळी प्रकाशाच्या संपर्कामध्ये येतो त्याचवेळी आपला मेंदू सेरोटेनिन नावाचे एक केमिकल सोडू लागतो आणि आपला मेंदू बीटा ब्रेन वेव्ज निर्माण करण्यास सुरू करतो.
ज्यामुळे आपण आपल्या जगामधून बाहेर येऊन बाहेरच्या जगाबरोबर संवाद करू शकू. यामध्ये आपला मेंदू सर्व माहिती घेण्यास सुरू करतो की ज्यामुळे आपण एक निर्णय घेऊ शकू. दुसरी आहे हाय बीटा ब्रेनवेव्ज. आज जास्त करून लोक खूप जास्त विचार करत असतात. या जास्त विचार करण्याच्या कारणामुळेच या जगामध्ये मानसिक ताण, उदासीनता, चिंता यासारख्या समस्या वाढलेल्या आहेत. आपण एकसारखे असे अनेक विचार करत असतो आणि यात सारख्या सारख्या येणाऱ्या विचारांमुळे आपला मेंदू हाय बीटा ब्रेनवेव्ज निर्माण करायला सुरुवात करतो. तिसरी आहे अल्फा ब्रेनवेव्ज. आपल्याला हे माहिती करून घेणं आवश्यक आहे की आपली पृथ्वी ही 7.83 हर्ट्झ ही फ्रिक्वेन्सी सोडत असते. तिला शमन रेझोनन्स म्हटलं जातं आणि याच 7.83 हर्ट्झ या फ्रिक्वेन्सीशिवाय या पृथ्वीवर जगणं अशक्य आहे. परंतु आपल्याला हे माहीत असणं आवश्यक आहे की आपल्या मेंदूची अल्फा ब्रेन स्टेज जवळजवळ शमन रेझोनन्स म्हणजेच 7.83 हर्ट्झ या फ्रिक्वेन्सीबरोबर मिळणारी आहे. हीच अशी एक स्टेज आहे की ज्यामध्ये आपला आध्यात्मिक प्रवास सुरू होतो. कारण या स्टेजमध्ये येताच आपल्या मेंदूमध्ये येणाऱ्या विचारांची संख्या कमी होते आणि एकाग्रता वाढते. चौथी आहे थीटा ब्रेनवेव्ज. ज्यावेळी आपली एकाग्रता वाढलेली असते त्यावेळी आपला मेंदू हा थीटा ब्रेनवेव्ज या स्टेजमध्ये असतो, ज्यामुळे आपला जवळच्या जगाशी संपर्क राहत नाही. म्हणूनच थीटा ब्रेनवेव्जमध्ये केलेले कोणतेही काम, मग ते अभ्यास असू दे किंवा बोललेली कोणतीही माहिती, ती सर्व आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन बसते. थीटा ब्रेनवेव्ज ही योगसाधनेची शेवटून दुसरी स्टेज मानली जाते. पाचवी आहे डेल्टा ब्रेनवेव्ज. यामध्ये मनुष्य समाधी अवस्थेमध्ये असतो. यामध्ये सर्व योगी ध्यान मुद्रेमध्ये असतात. ध्यान मुद्रेला ज्ञानमुद्रा सुद्धा म्हटलं जातं. याच मुद्रेचे कनेक्शन हे सरळ मेंदूशी जोडलेलं असतं. ज्ञानमुद्रा ही आपल्या अनाहत चक्रामधील ऊर्जेला नियंत्रणामध्ये ठेवत असते आणि अनाहत चक्राचा संबंध आपल्या शरीरात असणारे 3 दोष वात, पित्त आणि कफ यापैकी वातदोषाशी असतो. म्हणून ज्ञानमुद्रा आपल्या शरीरातील वातदोषाला नियंत्रणात ठेवते. त्यामुळे आपल्या मेंदूमध्ये येणाऱ्या विचारांची संख्या कमी होते, ज्यामुळे एक योगी खूप लवकर थीटा मेडिटेशन म्हणजेच डीप मेडिटेशनमध्ये जातो. म्हणून असं म्हटलं जातं, ज्ञानमुद्रा लावल्यामुळे मनुष्याची बुद्धी खूप शार्प होते. ज्यावेळी आपण गाढ झोपेमध्ये असतो त्यावेळी आपल्या मेंदूमध्ये डेल्टा ब्रेनवेव्ज प्रामुख्याने कार्यरत असतात. गाढ झोपेमधील मनुष्य आणि समाधीमध्ये असलेला योगी यांच्यामध्ये जास्त असा फरक नसतो. म्हणूनच भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये म्हटलं आहे की ज्यावेळी सर्व जग शांत झोपलेलं असतं त्यावेळी योगी जागा असतो. म्हणजेच संपूर्ण जग बेशुद्ध अवस्थेत गाढ झोपेत असते, तेव्हा एक योगी आपल्या पूर्ण शक्तीने जागा असतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देवदेवता आहेत, हे आपण जाणतोच. आणखी आपण हे सुद्धा जाणतो की आपल्या धर्मामध्ये प्रत्येक देवी देवता कोणत्या ना कोणत्या गोष्टीबरोबर जोडले गेलेले असतात आणि त्यांच्याबरोबरच जोडला गेलेला असतो एक मंत्र. परंतु या जगाचा ह्या बाबतीमध्ये काहीच संबंध नसतो. जगाचा संबंध असतो तो फक्त व्हायब्रेशन, फ्रिक्वेन्सी आणि ऊर्जा यांच्याबरोबर. ज्यावेळी आपण एखादा मंत्र म्हणत असतो त्यावेळी मंत्र म्हणतानाचा आवाज जो व्हायब्रेशन, फ्रिक्वेन्सी आणि ऊर्जा निर्माण करत असतो. म्हणूनच असे म्हणतात, मंत्र म्हणताना त्याचे उच्चार एकदम बरोबर असले पाहिजेत. कारण जर चुकीचे उच्चार केले तर त्या मंत्रापासून निघणारे व्हायब्रेशन, फ्रिक्वेन्सी आणि ऊर्जा हे सर्व बदलून जाईल. मंत्र ही एक खूप शक्तिशाली गोष्ट आहे. मंत्र आपल्यातील भौतिक आणि आध्यात्मिक आयुष्य बदलू शकतात. जगातील सर्वात महत्त्वाचा शक्तिशाली मंत्र आहे ओम. कोणताही मंत्र असू दे, त्याच्या आधी ओमचे उच्चारण हे केले जातेच. ज्यावेळी आपण ओमचा उच्चार करत असतो त्यावेळी ओम
मूलाधार चक्रापासून सुरू होते आणि सर्वात शेवटचे चक्र जे आपल्या मेंदूमध्ये असते ते सहस्त्र चक्र इथे ओमचे उच्चारण संपते. म्हणूनच ओमचे उच्चारण सुरू केल्यानंतर सर्व चक्र खुली होतात आणि एक ऊर्जा मेंदूकडे जाण्यास सुरू होते. यासाठी ओम हा एक शक्तिशाली असा मंत्र मानला जातो. याचबरोबर गायत्री मंत्र आहे. गायत्री मंत्राच्या उच्चारणामुळे आपण आपल्या आयुष्यातील अशक्य काम सुद्धा शक्य करू शकतो. यानंतर येतात ते म्हणजे राग. राग हे आपल्या 4 वेदांपैकी एक वेद सामवेद, ज्यामध्ये संगीताच्या संदर्भात सांगितले आहे. सामवेदाचा उपवेद गंधर्ववेद यामध्ये रागांच्या बाबतीत सांगितले आहे. ज्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये 7 चक्र आहेत, त्याचप्रमाणे संगीतामध्ये 7 सूर आहेत आणि ते 7 सूर आपल्या शरीरामधील कोणत्या ना कोणत्या चक्राशी जोडले गेले आहेत. आपल्या शरीरामध्ये 3 मुख्य ऊर्जा आहेत, वात, पित्त आणि कफ. प्रत्येक एनर्जीची एक ठराविक वेळ ठरलेली आहे. जसे की पहाटे 2 ते 6 वाजेपर्यंत आपल्या शरीरामध्ये वात ऊर्जा कार्यरत असते. 6 ते 10 वाजेपर्यंत कफ ऊर्जा आणि 10 ते 2 वाजेपर्यंत पित्त ऊर्जा कार्यरत असते. याच प्रकारे पूर्ण दिवसभर हे चक्र सुरू असते. म्हणूनच याच ऊर्जा आणि दिवसाच्या सुरुवातीपासून ते रात्रीपर्यंत वातावरणातील होणारे बदल असतात, त्याच धर्तीवर राग बनवले आहेत. उदाहरणार्थ मूलाधार चक्रासाठी हंसध्वनी राग, याला फक्त सायंकाळी ऐकले जाते. स्वादुस्थान चक्रासाठी आहे यमन राग, हा संध्याकाळी ऐकला जातो. मणिपूर्ण चक्रासाठी आहे मणकंड राग, हा रात्रीच्या वेळी ऐकला जातो. अनाहत चक्रासाठी आहे अहिर भैरव राग, भैरव राग हा सकाळी ऐकला जातो. शुद्धी चक्रासाठी आहे देस राग, हा संध्याकाळी ऐकला जातो. अग्निचक्रासाठी आहे भावेश्री राग, याची वेळ आहे रात्रीची. तसेच सहस्त्र चक्रासाठी आहे दरबारी राग, याची वेळ आहे रात्रीची. याशिवाय एका चक्रासाठी एकापेक्षा अनेक राग सुद्धा असू शकतात आणि त्यांची वेळ सुद्धा वेगवेगळी असते. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर ब्रेन वेव्हजमध्ये बदल करण्यासाठी राग हे खूप प्रभावशाली तंत्र आहे. राग ऐकल्यामुळे आपल्या योगसाधनेची गती दुप्पट होते. पुढील आहे विश्वना ध्यान. हे एक पुस्तक आहे ज्यामुळे एकाग्र मन कसे करावे हे यातून शिकता येते. यामध्ये योगसाधनेविषयी सुद्धा सांगितले आहे. बरेच लोक या योगसाधनेविषयी अज्ञानी आहेत, परंतु हे एक चांगले तंत्र आहे. आपल्या मेंदूमध्ये जास्त वेळ कोणते ना कोणते विचार येतच असतात. त्यामध्ये आपण आपला जास्त वेळ वर्तमान काळामध्ये न घालवता ते आपल्या मेंदूमध्येच ठेवत असतो. आणि जसे आपण योगसाधना करण्यास सुरुवात करतो त्यावेळी आपण लगेच ताबडतोब वर्तमान काळामध्ये जाऊन पोहोचतो. व जसे आपण वर्तमान काळामध्ये ध्यान करण्यास सुरुवात करू त्यामुळे आपल्या ब्रेन वेव्हज कमी कमी व्हायला सुरुवात होते. या योगसाधनेमध्ये आपल्याला फक्त इतकेच करायचे असते की आपल्या आजूबाजूच्या सूक्ष्म म्हणजेच अगदी लहानातील लहान आवाज ऐकायचा आणि जसे आपण हा सूक्ष्म आवाज ऐकण्यास सुरुवात करू तेव्हा आपण लगेच वर्तमान काळामध्ये पोहोचत असतो. त्यानंतर आपल्याला फक्त आणखी एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे अगदी कमीत कमी आवाजावर लक्ष केंद्रित करून तो ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे. जसे की आपल्याला पहिल्यांदा मोठा आवाज ऐकू येऊ लागेल, त्यानंतर आपल्याला हळूहळू कमीपेक्षा सुद्धा अगदी कमी आवाज ऐकू येऊ लागेल. असे म्हणतात, या साधनेमध्ये आपण प्रभुत्व मिळवल्यानंतर मनुष्य आपल्या प्रत्येक हृदयाच्या ठोक्याला सुद्धा ऐकू शकतो. आणि जसजसे आपण यामध्ये खोलवर जाऊ त्यावेळी आपल्याला अनहद आणि नाद म्हणजेच या विश्वाचा आवाज म्हणजेच ओमचा आवाज सुद्धा ऐकू येऊ लागतो.